ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। नवता बाळा नाद बिंदू तैतू पुरे सहज तेथे जितू होतासी ऐसे ज्ञान पैतूज तेथे जितुलीन होई करी आपुले काज संसार स्वाभिमाने घेई तेथीचे व्याज परिधी मदालसा सोहम जो रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा। आई सांगते बाळा, या सृष्टीमध्ये ज्यावेळेस नाद बिंदू ध्यान नाही तेव्हाही तू आहेस आणि तिथे तू होता असे ज्ञानही तुला आहे। तेथेच तू रममान हो, आपले कार्य साधून घे, संसारात स्वाभिमानाने तो आनंद घे। म्हणून स्वाभिमानानं जगावं, अभिमानानं नाही, पण स्व अभिमान, स्वतःचं अस्तित्व काय आहे, स्वतःचा धर्म काय आहे, तर स्वतःचा धर्म आहे जाणणं, चेतनत्व, निर्विकारत्व, आनंदत्व। हे आपला धर्म आहे, हा आपला स्वभाव आहे। म्हणून स्वभावानं स्वाभिमानानं जगणं हा गुन्हा नाही, परंतु अभिमानानं जगणं हा मात्र गुन्हा आहे। अभिमान, देहाचा अभिमान, अंतःकरणातल्या धर्माचा अभिमान, जातीचा अभिमान, वंशाचा अभिमान, कुळाचा अभिमान। म्हणून अभिमानानं काय झालेलं आहे, सर्वांची हानी झालेली आहे। म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला। म्हणून अहंकार गेल्यावरच देवत्व लक्षात येत असतं। आणि अहंकार जाणं म्हणजे काय, जरी अहंकार अज्ञान नसलं तरी सुद्धा अहंकार राहतो, कारण शरीराला मी म्हणल्याशिवाय व्यवहारच होत नसतो। परंतु फरक असा आहे की ज्ञात्याच्या अंतःकरणात जो अभिमान असतो तो बाधित असतो आणि अज्ञानाच्या अंतःकरणात जो अभिमान असतो तो सत्यत्व बुद्धीनं मानलेला असतो। म्हणून अभिमान, अहंकार हे एकाच अर्थाचे दोन नाव आहे। अहम आकार, मी आकारवान आहे अशी जी अंतःकरण वृत्ती आहे तिला अभिमान म्हणतात, अहंकार म्हणतात। हा विचारुनी अहंकारू सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली। आपलं कल्याण आपणच करून घ्यायचं, आपलं कल्याण दुसरं कोणी करणार का, नाही करणार। कारण आकारवान मी आहे असं अंतःकरणामध्ये जे आपण पक्क केलेलं आहे तर ते या अविचारानं झालेलं आहे। आणि सद्गुरू आपल्याला विचार करायला लावतात। मजर धई सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अति आदरू विवेकावरी। सद्गुरू सांगतात की तुम्ही आम्हाला तुमच्या हृदयामध्ये स्थान दिलं हे खूप चांगलं झालं, पण तुम्ही तुमच्या ठिकाणी असलेल्या विवेकावर आदर ठेवा। कारण आदर ठेवणं, नमस्कार करणं किंवा तिरस्कार करणं ही प्रक्रिया फक्त मनुष्य देहातच आहे। आता आपण पाहतो पशु पक्षी कोणाचा तिरस्कार करतात का नमस्कार करतात?
ते नमस्कारही करत नाही आणि तिरस्कारही करत नाही. म्हणून माऊली सांगतात, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. स्वभावानंच ते कसे आहेत, भजनशील आहे. ते म्हणले, आता चलत असताना आपण मुलाला म्हणलं की बाबा हे देव आहेत, पड पाया, तर ते पटकन पाया पडतं. त्याला माहीत आहे की इथं देव आहे असं आपल्याला सांगितलं ना, मग ते देवाच्या ठिकाणी नतमस्तक होणं ही स्वाभाविक आहे. मग तसं आपण देवाच्या ठिकाणी नतमस्तक होतो हे ठीक आहे, पण कल्पना करून नतमस्तक होणं हे चूक आहे. जसं आता एखादा दगड आहे आणि त्याला शेंदूर लावला आणि त्याला म्हणलं पड पाया, हे आसरा आहे. आता हे आसरा आहे का तूच याला आसरा आहे? कोण कोणाला आसरा आहे? आपणच त्याला आसरा आहोत ना. म्हणजे ते मानलेला देव आहे आणि दगडाला आकार दिला तर त्याचा देव झाला, मग त्याला तो दगडाचा देव आहे. लाकडाला आकार दिला, लाकडाचा देव, आणि सोन्याला आकार दिला, सोन्याचा देव. मग असे मानलेले देव, केलेले देव, झालेले देव आणि असलेले देव. बाप्पा देवात बी फरक आहे. मग आपण कोणते देव आहोत? जेने कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव. श्रीराम गुरु पंचकरणामध्ये सांगतात की ज्याला देव म्हणतात ना, चैतन्य म्हणतात ना, तो देव तू स्वतः आहेस. हा अनुभव तुला आहे, तो तुम्ही ध्यानात घ्या. म्हणून केलेले देव, आता सोन्याचा देव त्याला चोराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, बरोबर ना, आणि दगडाचा देव त्याला वड्राचं भेव. आता तुम्ही देव आहे तर तुम्हाला कशाचं भेव? तुम्ही देव, आम्ही देव, मध्ये भेव कशाची, मधात भीती कशाची आहे? म्हणून सद्गुरू आपल्याला असं दान देतात की ते दान मिळाल्यानंतर आपल्या अंतकरणात मृत्यूची भीती राहत नाही. दिले अक्षय अभय दान गा. साधू संत आपल्याला असं दान देतात, अभयत्व प्रदान करतात. जया चेनी वाक्य उजी वडे जाहले चित्त निधडे. चित्त निधड होणं म्हणजे बिनधास्त झालं. आता त्या अंतकरणामध्ये आता धास्ती राहिलेली नाही. एखाद्या व्यक्तीनं जर चोरी केली आणि चोरी पकडली आणि इन्स्पेक्शन म्हणजे त्यांना सांगितलं की आता प्रत्येकाची तपासणी होणार, तर धास्ती कोणाच्या अंतकरणात असते? चोराच्या. चोराच्या मनात चांदणं. मग त्याला धास्ती की आपण पकडलो तर पकडलं नाही अजून, पण इथून संशय म्हणजे धास्तीला सुरुवात झाली की पकडलं तर, आणि चार चौघात उजागर झालं तर, हे जर तरचे तिथून त्याला सुरुवात झाली धास्तीला. तसं आपल्या अंतकरणामध्ये जी धास्ती आहे, जी धाकधूक आहे की आज येतं का उद्या येतं, ही जी धुकधुक आहे, ती धुकधुक सद्गुरू बंद करतात आणि आपल्याला आश्वस्त करतात की तुला आता इथं तुला मृत्यू नाही. आता इथं आपण अमृत स्वरूप परमात्मा आहोत, जाणतो म्हणून दिव्य आहोत. अमृतम तु विद्या. ज्या विद्येतून आपण अमृत स्वरूप परमात्मा आहोत असं लक्षात येत असतं, ती अमृत सत्विद्या आहे. आणि म्हणून ही राजविद्या, राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम, ही ब्रह्मविद्या म्हणजे सगळ्या विद्यांचा राजा आहे. भगवान शंकराचार्य हिला मरणमारी विद्या म्हणतात, महर्षी नारद हिला भूमविद्या म्हणतात. आणि ही जी विद्या आहे, तर ही विद्या आपल्या ठिकाणी स्वभावता आहे. हिला करायचं नाही, हे शिकायचं नाही, हे स्वभावता आहे. मोठके गुरुमुखे उदय जत दिसे. नेमक्या शब्दात सद्गुरूंनी सांगितलं तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस असं म्हटल्यानंतर आपल्या अंतकरणात अनुभव आहे की मी एक आहे, जाणणारा आहे, पूर्वीचा आहे आणि आता आहे. पूर्वी असून आता असण्याचा जो अनुभव आहे अंतकरणात, जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा विषय कोण आहे? तुम्ही आहात. म्हणून जे पूर्वी असून आता आहे
हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विषय मी आहे, आणि जे पूर्वी असून आता असतं ते सत्य असतं, कारण त्याचा बदल होत नसतो. म्हणून ज्याचा बदल होत असतो ते मरणारं असतं. जे बदलणारं असतं ते मरणारं असतं, आणि जे बदलत नसतं ते मरत नसतं. म्हणून आपण कुटस्थ आहोत, म्हणजे ज्याचा बदलच होत नाही हे तत्व आपण आहोत. आणि बाळा, हे तत्व तू ध्यानात घे. ज्या वेळेस ह्या सृष्टीमध्ये हे नाद नव्हते, हे ध्यान नव्हते, त्यावेळेसही तू होता, आणि ते तिथं तू होता हे ज्ञानही तुला होतं. म्हणून तू तिथं राहा आणि आपल्या नरदेहाला आल्याचं सार्थक करून घे, आणि स्वाभिमानानं संसारामध्ये आनंद घे. कारण आनंदानं जीवन जगण्याची कला आपल्याला साधू संत लक्षात आणून देतात. योगिया साधली जीवन कला, आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवन असावं, जीवन कळावं, आणि मग जीवन जगावं. आता जीवन आहे पण कळालंच नाही तर त्या जगण्याला काय अर्थ आहे? म्हणून डोळस भक्ती पाहिजे, डोळस जगणं पाहिजे, आणि ती दृष्टी आपल्याला साधू संत देतात. धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी फेडियला बुद्धीचा मळ, दृष्टी दावियाला यशोदेचा बाळू. आपल्याला याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणजे याच विवेकाच्या डोळ्यानं तुम्ही मुक्त आहोत असा आपल्याला आनंदानं सोहळा भोगण्याची कला साधू संत लक्षात आणून देतात. एरवी आपल्या जीवनामध्ये दुःखाशिवाय कशाचा अनुभव येतो सांगा? असं कोणी छातीत ठोकपणे सांगावं की आम्ही संसारामध्ये सुखी आहोत? नाही सांगू शकत, कारण क्षणोक्षणाला दुःखाचा अनुभव आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अनुभव तर सोडाच हो, पण विचार सुद्धा करू शकत नाहीत आपण की संसारामध्ये सुख असन. जसं ते कचरा पेटीमध्ये सुगंधाचा अनुभव येईल का विचार सुद्धा करणं बरोबर नाही. कचरा पेटीमध्ये सुगंधाचा अनुभव तर सोडाच, पण तिथं विचार सुद्धा करू नये की इथून सुगंध येईल म्हणून. तसं संसार ही दुःखाची बांधणी आहे, आणि त्या दुःखाचं गाठोडं आहे. त्या गाठोडं सोडल्यावर काय निघणार? गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. नाकी तोंडी क्रमी किडे, विष्टा लेप चोहूकडे. विष्टात विष्टेचं लेप चोहूकडे होतं, आणि गर्भवासात आपण तरी इथं तरी सोयीचं बसलेलो आहोत. तिथं कसे होतं? उलटे, खाली डोकं वर पाय. बरं, नवजात बालकाला बसता येतं का? दृष्टी असते का? नाही. म्हणून त्या बालकाला दृष्टी नसते, बसता येत नसतं, तर आई त्याला बसवते, त्याला थापटून थोपटून त्याची मान बरोबर ठेवते. म्हणजे ही आई काळजी घेत असते त्याची. म्हणून गर्भवासामध्ये जे दुःख आहे ते कोणासमोर सांगावं, कारण कुणी ऐकायला तयारच नाही. बरं, प्रत्येकानं गर्भवासाचं दुःख भोगलेलं आहे, आणि पुढं मृत्यूचं दुःख आहे. मग त्या मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? चुन चुन कंकर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनन में मिट्टी मिलाई. पाहता पाहता हा देह काळाच्या आड होऊन जाईन, तरी पण आपलं अनात्म वस्तू संग्रह करण्याची जी सवय आहे ती काही मोडणार नाही. आणि पाहता पाहता हा अनमोल देह काळाच्या मुखात जाऊन पडेल. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरे भली भली. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजची कामीन दूर राहे. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. म्हणून आपल्याला या जन्म मृत्यूच्या तडाख्यातून कोण सोडवणार? है कोई ऐसा मुर्शिद मौला जो तन में खुदा दिखावेगा. 52 हरफ के मायने बताकर भेद भरम को मिटावेगा.
आमच्या अंतःकरणामधले जे संशय आहे, जे भेदज्ञान आहे, जे अज्ञान आहे ते दूर करून मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून देणारं आहे का कोणी? धर्म जागो गुरु महिमा देही दावियाला देव. ही सद्गुरूची महिमा आहे की या मरणाऱ्या देहात, मरणाऱ्या श्वासात, मरणाऱ्या इंद्रियात, मरणाऱ्या वासनेत मी न मरणारा परमात्मा आहे असं लक्षात आणून देतात ते सत्गुरु. वाहे नाम सत्गुरु म्हणजे तुम्ही सत्य परमात्मा आहात अशी आपली ओळख करून देतात ते सत्गुरु आहेत. ते सत्शास्त्र आहे, ती सत्संगती आहे, ते सत्कर्म आहे. ज्या म्हणून जे शिष्या ते सद्वस्तू ते मिळविती तया ते श्रीकृष्ण सद्गुरु मानिती. श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरु कोणाला मानतात? जे शिष्याला तू सत्य परमात्मा आहे असं लक्षात आणून देतात ते सद्गुरु आहेत असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा मानतात. मग भगवंत जे मानतात ते खरं आहे, बरं आहे, सोपं आहे. आणि आपण जे मानतो ते खरं आहे का, बरं आहे का, सोपं आहे का, आपल्याला आवडतं? कारण आपण नावाचे स्वतःला मानल्यानंतर इथं मृत्यू आहे. नावाचं मानल्यानंतर, रूपाचं मानल्यानंतर मृत्यू आहे इथं. तो आपल्याला आवडतो का? नाही आवडत. म्हणजे आपण जे स्वतःबद्दल समजूत केलेली आहे ती आपल्याला आवडत नाही. ते आपल्याला म्हणजे ते खरं नाही, बरं नाही, सोपं नाही, आपल्याला आवडत नाही. म्हणून पती म्हणून घेणं सोपं आहे का? नाही, अवघड आहे. खरं नाही, बरं नाही, सोपं नाही, आपल्याला आवडत पण धोका आहे. बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना बडे धोके है इस रास्ते में. आता कोण कधी जाईन काही सांगता येत नाही. म्हणून आज असं काही नाही नियम की लहाना मुलगा नंतर जाईन, आजोबा आधी जातील. आधी नातूच कचकतो आणि आजोबा तसेच राहतील. म्हणून कोण समय येईल कैसा न कळे देहाचा भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती क्षणभंगूर नाही भरवसा. पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटल काहीच सांगता येत नाही. म्हणून गोपीचंद राजाच्या आईनं पाहिलं की गोपीचंद राजा स्नान करत होता आणि सगळ्या गवळणी तिला आंघोळ घालत होती, दासी. तर त्यावेळेस तिच्या अंतकरणात हा विचार आला की क्षणभरामध्ये हा पुत्राचा जो देह आहे तो काळाच्या मुखात जाऊन बसेल. आणि यानं अजून आत्मकल्याण केलेलं नाही, यानं सद्गुरूची भेट घेतलेली नाही. आणि सद्गुरूची भेट न झाल्यामुळं आत्मज्ञान झालेलं नाही. आणि आत्मज्ञान न होता जर हे शरीर सुटलं तर 184 न चुके फेरा. म्हणून हे 184 योनी परत जन्म मृत्यूचं दुःख भोगावं लागणार आहे. म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भेला शरण गेला विठूसी. उगत नाही आला पांडुरंगाकडं. कारण जन्म मृत्यूचं दुःख भोगता भोगता याच्या नाकी 9 आले. म्हणजे नाकातून 9 प्राण बाहेर यायला लागले. इतका कासावीस झाला हा जीव. आणि म्हणून मग आता देवाला शरण आला, पांडुरंगाला शरण आला. कारण पांडुरंगाचा ध्यास धरल्यावर दुःखाहून वेगळं व्हायला किती वेळ लागतो? क्षणभर. म्हणून तुका म्हणे एका क्षणाचा करार पायिक अपार सुख भोगी. तुकोबराय सांगतात की देवासोबत आपण नातं जोडलं तर एका क्षणामध्ये दुःखाहून वेगळं होतो का दुःखत नाही हे सिद्ध होतं. दुःखत नाही हे सिद्ध होतं. आणि पती पत्नीचा किती वर्षाचा करार झालेला आहे? 7 जन्माचा करार आहे. सुख
सुखाचा पत्ताच नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणजे क्षणाक्षणाला दुःख व्हायला सुरुवात झालेली. प्रतिकूल विषय झाला की दुःख व्हायला, प्रतिकूल विषय झाला की दुःख व्हायला लागलं. बरं, सगळं निव्वळच दुःख आहे का? नाही ना. अनुकूल झालं की परत सुख व्हायला लागलं. म्हणजे त्याला वाटायला की ह्याच्यातून बाहेर पडावं. तर ज्या वेळेस अशी इच्छा व्हायली की पटकन अनुकूल विषय व्हायला की सुख व्हायला, मग त्याचं बाहेर पडणं थांबायलं. मग हे असं काय व्हायला लागलं? म्हणून भगवान सांगतात, आगमा पायिनो अनित्या स्थांस्ति तिक्षस्व भारत. अर्जुना, हे सुख आणि दुःख येणारे आणि जाणारे आहेत. आणि त्या येणाऱ्या जाणाऱ्या सुख दुःखाला तू न येता जाता जाणणारा, म्हणजे ॲज इट इज कॉन्स्टंट आहेस. तुझा बदल झालेला नाही. म्हणून जी वस्तू बदलत नसते ती वस्तू मरत नसते, हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि सिद्धांतानं आपण न मरणारे परमात्मा आहोत. तुकोबराय सांगतात, अमर हा खरे की पहा खोटे हे. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही या मरणाऱ्या देहाला मी, माझं आणि खरं समजू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या बोलण्याचा भरवसा येईल. ही म्हणून ज्ञानोबराय सांगतात, ही निस्ती बोलाचीच कडी आणि बोलाचा भाग अशातला भाग नाहीये. आहाची बोलाचे नव्हे हे शास्त्र. आत्मा अवतरण विते मंत्र. संसार जिनिते हे शस्त्र अक्षरे ये. हे संसाराला जिंकण्याचं शस्त्र आहे. तुम्ही न मरणारे परमात्मा आहात असं कळून देणारे हे मंत्र आहेत. असे हे एक एक अक्षर आहे. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. ज्ञानोबरायांची ही इच्छा आहे की माझ्या मराठी बोलणाऱ्या नगरीमध्ये प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये मी न मरणारा परमात्मा आहे असं ब्रह्मज्ञान खेळावं. आणि कुणी द्यावं तर काय द्यावं? सुखच द्यावं. आणि कुणी काही घ्यावं तर काय घ्यावं? सुखच घ्यावं. म्हणून सुखाचं आदान प्रदान करणारी ही नगरी व्हावी, हा महाराष्ट्र व्हावा, हे भारत व्हावं अशी ज्ञानोबरायांची इच्छा आहे. अशा पवित्र संस्कृतीमध्ये म्हणजे हे रामराज्य व्हावं अशी ज्ञानोबरायांची इच्छा आहे. कारण रामराज्यामध्ये कोणाला कशाची अडचण होती? प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये मी परमात्मा आहे असा बोध आहे. हेच रामराज्य आहे. म्हणून प्रत्येकाला आपल्या स्वरूपाची ओळख व्हावी अशी ज्ञानोबरायांची इच्छा आहे. म्हणून या टीकेला असा वर मिळालेला आहे, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. भाव बळे आकळे एरवी ना कळे. करतळी आवळे तैसा हरी. तळ हातावर आवळा ठेवल्यावर किती प्रत्यक्ष, तितकाच प्रत्यक्ष तुम्ही न मरणारे परमात्मा अंतकरणामध्ये प्रगट आहात. आत्ता आहात, इथं आहात, तुम्ही आहात आणि तुम्ही तुम्हाला माहीत आहात. मग आपण आत्मा नाही का? आपल्याला आत्मज्ञान नाही. आपण आत्मा आहोत आणि आपल्याला आत्मज्ञानही आहे. हे आपल्याला कबूल करावं लागेल. कारण आपण आहोत आणि आपल्याला कळायला लागलं म्हणजे आपल्याला आपलं ज्ञान नाही का? आपल्याला आपलं ज्ञान आहे म्हणजे आपण आत्मा आहोत आणि आपल्याला आपलं आत्मज्ञान सुद्धा आहे. म्हणून हे भाव धरून जर आपण ज्ञानेश्वरी जर वाचली तर या टीकेला असा वर आहे की कृपा करी हरी तयावरी. त्याच्यावर साक्षात श्रीहरी विष्णूची कृपा होत असते. हे सत्य आहे. म्हणून विश्वास नाही ज्या मनी पहावे पुराणी विचारुणी. म्हणून मोटके गुरुमुखे उदय जत दिसे. नेमक्या शब्दात सद्गुरूंनी सांगितलं की ते ब्रह्म तू आहेस. म्हणून आपण इकडं निश्चित करायचं की मी शब्दाचा अर्थ शरीर श्वास इंद्रिय अंतकरण रहित असलेलं केवळ अस्तित्व. आणि असा आपल्याला अनुभव आहे. झोपेमध्ये प्रत्येक जण शरीर श्वास इंद्रिय अंतकरण ह्याचा विसर पडल्याशिवाय झोपत लागत नाही. म्हणजे हे नसतेत आणि आपण असतो. म्हणजे असा एक अनुभव आहे की हा अनात्म वर्ग नसतो आणि आपण असतो.
मग शरीराला सोडून असण्याचा आपल्याला अनुभव आहे कुठं? झोपेत. आणि आपल्याला वाटतं की आपलं पुढं कसं होईल, आपलं पुढं कसं होईल. पण आताच आपण कसे हे ध्यानात घ्या ना. आता जर शरीराला थोडा वेळ सोडून जर आपण स्वप्नात आहोत आणि जर आपलं काही बिघडलं नाही तर, आता बालपण गेलं आपलं काही बिघडलं नाही, तारुण्य गेलं आपलं काही बिघडलं का? आणि उद्या म्हातारपण हे जाणार आहे तर आपलं काही बिघडल का? मग हे दोन चांगले चांगले गेले तर आपलं काही बिघडलं नाही, आणि उद्या हे टच्चर गेल्यावर आपलं काय बिघडणार आहे बरं? म्हणून असं तुकोबराय आपल्याला हिंमत देतात की तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. हे म्हातारपण म्हणजे पिकलेलं पान आहे, पण त्याचा देठ हिरवा आहे. देठ म्हणजे अधिष्ठान रूप परमात्मा. पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा. म्हणजे अधिष्ठान शरीराचं, अध्यस्त शरीराचं अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत. आणि ते कसे आहे? सदाबहार. कारण या शरीराच्या नाशानं आपला नाश होत नाही आणि शरीराच्या उत्पत्तीनं आपली उत्पत्ती होत नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात की अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणः. कारण या शरीराचा धर्म आहे, शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे मनोनित्वा झुंजावे पंडुकुमरा. अर्जुना, शरीराची जातच अशी आहे की हे उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. आणि या उत्पन्न होणाऱ्या आणि मरणाऱ्या शरीराला जो जाणाय लागला ना, तो आत्ता इथं न जन्मलेला आहे. अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो. मग ज्याचा जन्मच झाला नाही त्याचा मृत्यू कसा संभवणार? कारण जे जन्मलं ते मरणार ना. म्हणून ध्रुवम जन्म मृतस्य च जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला तेच मरणार, आणि जे मरणार ते परत जन्माला येणार. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे सृष्टीचक्र चालूच राहणार. पण आपण उत्पन्नच झालो नाही, जन्मलोच नाही. ही आपल्याला पुरावा देतात तुकोबराय. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग. तुकोबराय शपथ घेऊन सांगायला लागलेत की तुम्ही न जन्मलेले आहात. मग तुकोबराय कधी खोटं बोलत नाही याची गॅरंटी आपण घेतो, आणि आपण कधी खरं बोलत नाही याची बी गॅरंटी आपण घेतो. कारण आपण कधी खरं बोलतो. आता ते उधारी मागायला आलं ना, ते लहान लेकराला म्हणतात की सांग त्या माणसाला की बाबा घरी नाही. आता त्या लेकराचं मन सरळ असतं, कोरी पाठी येते. ते काय म्हणते, बाबा म्हणले की मी घरात नाही असं सांग. ते त्यानं खरं बोललं ना, ते जसं आहे तसं बोलतं ते. कारण कोरी पाठी, अजून त्याला खोटं बोलणं शिकलत नाही ते, म्हणून ते सरळ मनानं सांगून टाकतं. पण एकदा गंमत अशी झाली की एक जोगी आले मागायला. तर ते मागायला आल्यानंतर लेकरू खेळू लागलं आणि त्याच्या हातामध्ये पैसा होता. आणि ते पैसा बाबानं पाहिला की बाबाला वाटलं याच्यावर कब्जा करावा, म्हणून त्यानं त्याच्यावर पाय ठेवला आणि ते रडू लागलं. आई स्वयंपाक करू लागली घरामध्ये. तिनं आरडलं ते लेकरू, आई बाबानं माझा पै घेतला, माझा पै घेतला. तर ते आतूनच आईनं सांगितलं की जाऊ दे बाळा, ते खोटं आहे की बाबानं पाय मागे घेतला. म्हणजे सत्यत्व बुद्धी आणि मिथ्यात्व बुद्धीमध्ये कसा फरक पडतोय पहा ना. तसं संसार खोटा आहे म्हणल्यावर आपली आसक्ती आपोआप गळून पडते. संसार मनातून गळून पडे, कसली जीवाला भूल पडे. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थेचे आपण साक्षी आहोत, द्रष्टा आहोत. आणि ह्या तिन्ही अवस्था खोट्या आहेत. म्हणून याच्या सापेक्ष तुरीय अवस्था जी आहे ते शुद्ध ज्ञानालाच नाव आलेलं आहे तुरीय. ही काही म्हणजे तिसऱ्याच्या सापेक्ष चौथी, चौथ्याच्या सापेक्ष पाचवी असं नाही आहे बरं का. 1 2 3 4 5 असं नाही आहे. हे 3 खोटे आहेत, म्हणून 3च्या सापेक्ष आपल्या ठिकाणी तुरीय हे नाव आलेलं आहे.
म्हणून आपण तुर्यातीत आहोत. तर शुद्ध आत्म्याच्या हृदयस्थ म्हणजे शुद्ध आत्मा आहोत आपण, आणि त्यालाच हे तुर्यगा म्हणजे तुर्यातीत असं नाव आलेलं आहे. तुरीय म्हणजे चौथा. जसं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या मनाच्या अवस्था आहेत, आणि मनाला आपण जाणणारे आहोत म्हणजे त्याच्या अवस्थेचे सुद्धा द्रष्टे आहोत, साक्षी आहोत. मग ह्या 3 अवस्था खोट्या ठरल्यानंतर चौथी अवस्था म्हणजे तुरीय अवस्था ही सुद्धा कशी आहे? खोटीच आहे. पण ती अवस्था नाही ना, हे सापेक्ष नाव ठेवलेले आहे. जसं पत्नीच्या सापेक्ष पती. आता पत्नी राहिलीच नाही तर मग पतित्वाचा व्यवहार होईल का? पतित्वाचा व्यवहार होणार नाही, पण पुरुषत्वाचा व्यवहार आहे ना, पुरुष कायम आहे ना. तसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे खोटं ठरल्यानंतर चैतन्य आहे, पण त्याला आता नाव देता येत नाही. म्हणून द्रश्याची या वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. दृश्य जर खोटा आहे तर तत्सापेक्ष आपल्या ठिकाणी आलेला द्रष्टेपणा सुद्धा खोटाच आहे. आणि दृश्य आणि द्रष्ट्या वाचून आपण आपल्याला पाहावं. दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे